नॉन स्ट्रायकर एन वर आहे, पंचांचा प्लेचा इशारा येतो. गोलंदाज तयार. बिग हिट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. वन बाउन्स, चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय, चौकार येईल आणि बोरशेतीसाठी पारितोषिक आलाय. अंकुश शेठ बांगर यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येकासाठी पारितोषिक आलंय. म्हणजे या मॅच मध्ये जेवढे षटकार येतील ना त्या प्रत्येक खेळाडूला 100 रुपये. उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत भुवन गावचे अंकुश शेठ बांगर यांच्या वतीने हे प्राइज येतं. इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा येतो, वाईट बॉल. इथे कॉल केला. सातत्याने माही 11 ही संघ, आपण माही 11 आंबेळे संघ सातत्याने पाहतो जो सुनील माळी सरांचा आहे, आणि माही 11 भुवन हा संघ पाहतो आपण अंकुश बांगर सरांचा जो सातत्याने या मुरबाड नगरीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार प्रीतम. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, लाजवाब टायमिंग इथे पाहायला मिळते. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि इथे पाहता पाहता 3 धावा कंप्लीट करतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जाते. अर्जुन आहेत आणि त्यांच्या जोडीला आपण रोशनला पाहतोय जे संघाचे कॅप्टन आहे. आणि कॅप्टन मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करते. सामना रंगलाय. मैदानामध्ये पिंपळगर संघ गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर 8 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. विशेष प्रेम आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. हा फटका अफलातून वन बाउन्स और ये 4 रन, चौकार येतोय पॅट मधून. अंकुश शेठ बांगर यांच्या वतीनं आणि रघु कोरावळे यांच्या वतीनं प्राइज आलंय. पहिला षटकार जो खेळेल ना या सामन्यामधला त्याला पहा. इथे पंचांनी बाद दिलं नव्हतं परंतु स्वतःहून बाहेर येतोय. अर्जुन बांगर साठी एकदा जोरदार टाळ्या. अर्जुन बांगर जी खेळाडू मैदानामध्ये दाखवतोय ना त्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण त्याला देखील माहिती आहे क्रिकेट काय आहे ते दाखवत असताना अर्जुन बांगर बोरशेती संघाचा कॅप्टन आहे. ज्या खेळाडूंना अक्षरशः मुरबाड नव्हे या शहापूर नव्हे संपूर्ण टेनिस क्रिकेट मध्ये याची दखल घेतली असा हा खेळाडू ज्याच्यासाठी जोरदार टाळ्या. अर्जुन बांगर स्वतःहून मैदानाच्या बाहेर येतोय. फलंदाज बाद. बांगर यासाठी 100 रुपयाचं प्राइज येत आहे. अंकुश बांगर यांच्याकडून प्राइज येत आहे. जो फलंदाज आता बाद झाला अर्जुन, जी खेळाडू ते अर्जुनने दाखवली त्यासाठी 100 रुपयाचा प्राइज जमा होत आहे. रघु 11 यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी 100 आणि अंकुश शेठ बांगर यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रीतमला. अफलातून बॉल, काय चेंडू हाताळला, अप्रतिम. प्रशांत आपण नवीन बॅट्समन पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येतील. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवर. आपण महत्वाचा सामना पाहतोय. झळत ट्रॉफी आपण पाहतोय त्या व्यासपीठावर आहेत आणि जो संघ जिंकेल त्यामधली एक तर फिक्स आहे
कोणती फिक्स आहे ते आपण सांगू शकत नाही, परंतु एक तर फिक्स आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. पिंपळगर संघ सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहिले, आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत असतील. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावा 13 धावा धावफलकावर. पहिला षटकार कोण खेळेल त्यासाठी 100 रुपये रघु 11 कोरावळे यांच्या वतीनं आहे आणि 100 रुपये आहेत अंकुश शेठ बांगर, युवा उद्योजक आहेत भुवन गावचे, ज्यांची टीम आपण गुरुवारी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि विशेषतः मी धन्यवाद देईल अंकुश बांगर यांचं, ज्यांच्या वतीने माझ्यासाठी देखील पारितोषिक आणि भुवन गाव म्हटलं की तिथे नाव येतं सुनील बांगर यांचं, ज्यांच्या माध्यमातून सुनील बांगर असतील, त्याचबरोबर सागर कापडे असतील आणि सुनील माळी सर असतील, ज्यांनी पूर्णपणे या मुरबाड नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये निकेश ठोंबरे यांचं नाव मोठं करण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे या मान्यवरांचा. यस, माझ्यासाठी लकी आहे आणि त्यांचं देखील मनापासून आभार असतील. चांगला बॉल मैदानामध्ये इथे सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला डीप फाईन लेगला, चेंडू थांबणार नाहीये, येतोय हा चौकार. 4 धावा. मोहन शेठ पुढे असतील तर रघु 11 कोरावळे जे आहेत त्यांचे संपर्क साधा, महत्वाचं काम आहे. सुरेख प्रकारचा फटका खेळलाय, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, क्षेत्ररक्षक बन गए दर्शक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा चौकार. क्षेत्ररक्षण मैदानामध्ये राहिला, एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड, 22 धावा धावफलकावर. शरद भगत यांनी सुरुवात केली आणि आता पारितोषिकांची खूप मोठी वर्षा होतो आहे. पैसे जमायचे, सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. सलगचे 4 बॉल मध्ये जर कुणीही 4 षटकार खेळत असेल तर अंकुश शेठ बांगर यांच्या वतीनं 4000 रुपयाचं प्राइज. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावा येत आहेत. नकुलजी भांडे असतील, त्याचबरोबर सुनीलजी माळी सर असतील, ज्यांनी केलेलं बहरदार नियोजन आहे, बहरदार आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. भगवा चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. अनेक प्रेक्षक वर्गाची मांडियाळी या स्पर्धेला उपस्थित होत्या आणि सातत्यानं ही स्पर्धा ओळखली जाते. मुरबाड नगरी मधील नामांकित क्रिकेटची स्पर्धा ती आपण मैदानामध्ये पाहतोय. अमोल येतात आता गोलंदाजी मार्कवर, अमोल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. षटकार हॅट्रिक साठी 444 रुपयाचं प्राइज आहे अंकुश शेठ बांगर यांच्या वतीनं. आणि इथे बॉल डॉट येतो. चांगला बॉल मैदानामध्ये अमोल हाताळत असताना 2 संघ मैदानामध्ये भिडले आहेत. एका बाजूला भिवंडी विभागातील संघ आहे पिंपळगर आणि एका बाजूला मुरबाडच्या बाजूला जो तालुका आहे शहापूर त्यातील संघ आहे राणा स्पोर्ट क्लब बोरशेती. अजून मोठा फटका इथे खेळायचा आहे, परंतु गोलंदाजाचं विशेष कौतुक प्रशांत रोखून ठेवला. अर्जुनची विकेट महत्वाची होती आणि अर्जुनची विकेट गोलंदाजाने नाही तर अर्जुनने स्वतःने दिल्या असं मी म्हणेल. ज्या प्रकारचा खेळाडू वृत्ती अर्जुनने दाखवली
या खेळाडूचा सातत्याने एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे आणि तुम्ही जर एवढी तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर तो महत्वाचा आहे. फटका आलाय बॅट्स मधून प्रशांतच्या आईस आउट ऑफ द पार्क. बिग बिग सिक्सर. यांच्या वतीनं 100 रुपयाचं प्राइज, 100 रुपयाचं प्राइज येत आहे प्रशांतसाठी. षटकार खेळला, 3 षटकार तुम्ही जर खेळत असाल मैदानामध्ये तर 444 रुपयाचं कॅश प्राइज, जे मात्र अंकुश शेठ बांगर मॅन फ्रॉम भुवन यांच्या वतीनं आहे. उद्योजक आहेत भुवनचे आणि ज्यांचा संघ माही 11 आपण मैदानामध्ये पाहणार आहेत गुरुवारी. गोलंदाज तयार होतो. सुरेख प्रकारचा चेंडू इथे कमबॅक अमोलचं चांगलं राहिलं. एक तेरी एक मेरी. नाही आता पारितोषिक भगवा चषकामध्ये ही लागलीच जातात, परंतु कोरावळे आणि त्यांच्यावर जर भुवन हा सामना असेल ना त्यावेळेस खूप मजा येईल. कारण एका बाजूला असतील रघु 11 आणि दुसऱ्या बाजूला असतील माही 11, त्यामुळे पारितोषिकाला तोटा नाहीये. आणि भगवा चषकामध्ये सातत्याने ज्या ज्या वेळेस स्पर्धा होतीये ना खूप मोठ्या पारितोषिकांचा वर्ष होतो. व्हाईट बॉल इथे येतो आहे. मला अजून देखील आठवते मागच्या वर्षीची क्रिकेटची स्पर्धा संतोष गडगे माही 11 आंबेले या संघासाठी खेळत होता आणि त्याने 50 मैदानामध्ये कंप्लीट केली होती. मैदानामध्ये 50 कंप्लीट जशी केली ना संतोष गडगेसाठी तब्बल 5 ते 6 हजार रुपयाचं पारितोषिक जमा झालं होतं. ही क्रिकेट आहे. भगवा चषक. बिग हिट, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इथे चुका करतायत, कॅच सोडले जात आहेत आणि थ्रो मैदानामध्ये क्षेत्ररक्षक चुका करतायत, परंतु इथे पंच देखील कळवतायत की या 3 धावा आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्या. फलंदाज बाद, 2 धावा आणि फलंदाज बाद. पंच जरा थोडा फास्ट रिस्पॉन्स करा. रॉक सर. प्रशांत बाद होत आहे. सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. 4 धावा.
रोशन मैदानामध्ये मन जिंकतोय 6 धावा येतील. मॅन फ्रॉम भुवन यांच्या वतीनं 444 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज आणि सूरजवर आक्रमण. अजून एक मोठा फटका डीप मिड विकेटला. खिल्लाडी बनगा दर्शक. अर्धशतक कंप्लीट होतंय. टीम राणा स्पोर्ट बोरशितीचा 50 धावा. ते आता चेंडू कव्हर करतील. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 51 धावसंख्येवर. षटक क्रमांक 14 पण मैदानामध्ये पाहतोय. 5 षटकांचा सामना, 5 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या बाजूला संदेश आता मैदानामध्ये आले. आतापर्यंत विचार केला तर 4 चौकार आणि 1 षटकार खेळलाय बॅट्समन रोशन वेखंडे. आतापर्यंत अर्जुन बांगर या नावानं बोरशीची टीम ओळखली जात होती, परंतु आता रोशन वेखंडेचा देखील दरारा राहिलाय या टीम मध्ये, या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. बिगेट चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, फक्त प्रयत्नच करतील. शहापूर नगरीतून मी या बोरशिती गावातून मुरबाड नगरीमध्ये का आलोय ते दाखवत असताना संदेश अर्थात SMS च्या बॅट मधून येणारा हा षटकार. 57 धावा धावफलकावर. चेंडू हवेत. कॉटन बोर्डचा चान्स आणि फलंदाज इथे संदेश पाहत होता. टू द पॅव्हिलियन कम बॅक केलाय मैदानामध्ये गोलंदाज सूरजने. फलंदाज बाद होईल. विकेटचा पतन. क्रॉसिंग बाउंड्री आहे, त्यामुळे आता 38 सर्कलचा काय विषय नाहीये. थोडं फास्ट आहे मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सुनील माळी सर आणि नियोजक आहेत नकुलजी बांडे. दुसरा दिवस आता स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसामध्ये हा सामना आपण पाहतोय. 9 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. 8 दिवस 64 संघ आपलं भवितव्य आजमावतील आणि 9व्या दिवशी प्रत्येकाला आशा, पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, चौथा कोण, 5वा कोण, 6वा कोण, 7वा कोण आणि 8वा कोण. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये सामना जिंकवला होता असा गोलंदाज आपण पाहतोय नयनला, ज्याने पहिला चेंडू मैदानामध्ये डॉट टाकलाय. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवर. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती 58 ऑन द बोर्ड. 58 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. सुरेख प्रकारचा चेंडू. बॅक टू द बॉलर. खेळलेत लॉंग ऑन लॉंग अप. इथे क्षेत्ररक्षण लाजवाब.
अप्रतिम क्षेत्ररक्षण लायलंय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचं, तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल आता 60 या धावसंख्येवर. भगवा चषक आपण पाहतायत, दिवस क्रमांक 2. उद्याच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि आता त्यांचा नामोल्लेख आपण थोडेच वेळामध्ये करू. इथे टाकलेला बॉल पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू येतोय, संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 61 या धावसंख्येवर. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना आहे, जे 2 नामांकित संघ आहेत कल्याण विभागातील. एका बाजूला भूमी 11 भूषण रोहनेचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 बरफ जो अनिल म्हात्रेचा संघ आहे. तो पहिला सामना खेळेल 9:30 दुसरा सामना आहे मंजिरी 11 फरडे दसई, त्याचे कॅप्टन आहेत मुसा शेख आणि त्यांच्या विरुद्ध टीम ज्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जातं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, तो आरोही 11 नवीन वडवले अर्थातच मंगेश म्हात्रे यांचा संघ जो मात्र पाहायला मिळणार आहे. बिगेट चेंडू करता हवाई सपर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, वाघांची दाढ आणि फोडला पाड, येतोय हा षटकार. 6 धावा. षटकार येतो, शंखनाद करणारा हा षटकार. बिगेट चेंडू मैदानाच्या बाहेर नाही, बोरशेतीला नाही तर शहापूरला खेळलाय. अप्रतिम फलंदाजी, षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोहोचेल आता 74 या धावसंख्येवर. कोणते संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत? कल्याण विभाग ज्यांनी गाजवलाय अशी भूमी 11 कुंदे भूषण रोहने यांचा संघ आणि त्यांना फाईट करतील. कल्याण तालुक्यामध्ये सर्वाधिक ज्या टीमने आपल्या नावाचा गाजावाजा केलाय ना, गावदेवी 11 बरफ अनिल म्हात्रे यांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला दुसरा सामना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत, शहापूर नगरीतील टीम आहे मंजिरी फरडे दसई आणि त्यांना फाईट करेल जी बदलापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये टीम आहे ती आरोही 11 नवीन वडवली. हा दुसरा सामना आहे. तिसरा सामना आहे, पुन्हा एकदा टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे शहापूर विभागातील, ती राजेश मडके यांची टीम आडगाव आणि तिला फाईट करेल पुन्हा एकदा बदलापूर विभागातील संघ कानोर बॉयज, त्याचे कॅप्टन आहेत अक्षय देशमुख. आणि तदनंतर सामना, चौथा सामना, शेवटचा सामना या तिसऱ्या दिवसातील जो मात्र असेल, स्वराज 11 डोहळे कॅप्टन आहेत अतिश घोडविंदे, पडगाव विभागातील एक नामांकित संघ आणि त्यांना फाईट करेल गावदेवी 11 पोई अर्थात योगीराज बुटेरे, कल्याण विभागातील एक अजून नामांकित संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी होताना पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये ओपन ग्रामीणचा शेवटचा आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत मुरबाड ग्रामीण अर्थात 40 संघ या स्पर्धेमध्ये आपली एंट्री करतील. नक्कीच विशेषतः आपण सातत्याने ज्यावेळेस स्पर्धा होते त्यावेळेस नकुलजी भांडे आणि सुनील माळी सर यांचं सातत्याने नामोल्लेख करतो, परंतु पडद्यामागचे अनेक हीरो आहेत आणि आता आमचे कैलासजी भांडे जे आपल्याला माही 11 संघामध्ये पाहायला मिळतात. ऍज अ ओपनर येतात, गोलंदाजी लागेल त्यावेळेस गोलंदाजी करतात, यष्टीरक्षक म्हटलं की यष्टीरक्षण करतात असे आता, परंतु ते खूप दूरवरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं भगवा चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. आणि सातत्यानं
नकुलजी भांडे आणि सुनील माळी म्हटलं की एका गाडीची ही दोन चाकं आहेत, परंतु त्यांना सपोर्ट करणारे खूप मोठे आहेत. सुनील माळी क्रीडा मंडळ त्याच्यामध्ये मी विशेष नामोल्लेख करतोय. कैलासजी भांडे यांचा आम्हाला हिरामन गडगे यांनी सांगितलंय की ते आता बाउंड्रीवर लक्ष ठेवून आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे आपल्या गावची स्पर्धा आहे ती यशस्वी झालीच पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येक मी सुनील माळी क्रीडा मंडळाच्या प्रत्येक सदस्याचं मनापासून आभार मानेल, कारण ही स्पर्धा भरवत असताना आपण दोन व्यक्तींचा सातत्याने उल्लेख करतो. एक आहे नकुलजी भांडे आणि दुसरे आहेत सुनील माळी सर. परंतु अनेक मान्यवर आहेत, अनेक ज्यांनी खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं आहे, असे संपूर्ण सुनील माळी क्रीडा मंडळाचे सदस्य त्यांना देखील माहिती आहे की मुरबाड मध्ये सुनील माळी सरांनी आपल्यासाठी खूप मोठी स्पर्धा उभारली आहे आणि ती स्पर्धा आपल्या गावामध्ये भरती आहे. त्या स्पर्धेला आता सेकंड इनिंगला सुरुवात होती. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज तयार होता अर्जुन बांगर. क्वार्टर फायनल आहे. या सामन्यामध्ये कोण संघ विजयी ठरतोय तो एका ट्रॉफीला तर गवसणी घालणार आहे. जी झळाळती ट्रॉफी आपण टेजवर पाहतोय. 8 ट्रॉफीज आहे, 64 टीम खेळणार आहे. एक मानांकित क्रिकेटची स्पर्धा. गोलंदाजी मार्क वर अर्जुन तयार. स्ट्राइक एंड वर सौरभ. पहिलाच बॉल 50 वेगानं. वेग आहे या गोलंदाजाकडे, क्षमता देखील आणि आता धावा डिफेंड देखील भरपूर करायच्या. 75 धावा प्रति षटकामध्ये 15च्या सरासरीने तुम्हाला धावायचं. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वर. इथे टाकलेला बॉल बॅटचा एज घेतोय. क्षेत्ररक्षण पहिलं खराब होतं आणि त्याचबरोबर एक सिंगल येते. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही धावा तर धावफलकावर भरपूर कमावल्या, परंतु क्षेत्ररक्षणाच्या जीवावर या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जात आहे. टीम बोरशितीच्या नावावर अर्जुन बांगर लीडिंग करत असताना त्याचबरोबर रोशनने काय फलंदाजी केली. रोशन वेखंडे हे संघाचे कॅप्टन आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. अजून देखील बालीचा उल्लेख करेल, या संघामध्ये सातत्याने खेळणारा हा खेळाडू आज दिसत नाहीये, परंतु त्याची उणीव मैदानामध्ये अर्जुनने भासून दिली नाहीये. गोलंदाजी आपलातून करतोय. अप्रतिम हा चेंडू राहिला. सौरभ आणि प्रीतम आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला भिवंडी विभागातील संघ आहे टीम पिंपळघर आणि त्यांच्या विरोधामध्ये शहापूर विभागातील संघ आपण पाहतोय तो बोरशेती. राणास्फोटला बोरशेती अर्जुन बांगरच्या नावाने का ओळखली जाते त्याचं प्रत्युत्तर आहे मैदानामध्ये. काय गोलंदाजी करतोय. 50 वेग आणि वेगा बरोबर त्या गोलंदाजीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केले. अचूकता, अचूकतेचं उदाहरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. लाईन आणि लेंथ खूप चांगली ठेवली जाते आणि त्यासाठी जे मात्र ओळखले जात आहेत. सुहास आणि कमलाकरचं मी विशेष कौतुक करेन, ज्या प्रकारचं कार्य त्यांच्या माध्यमातून देखील राहिलं. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू फटका इथे फसलाय. धावबाची संधी. अर्जुन चुका घडल्यात आणि ते बॅट्समन वाचलाय. सौरभ प्रीतम वाचलाय. प्रीतम आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकावर धाव संख्या 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा चालू होती, भगवा चषक चालू होतो, शरदजी बगर यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॉफी जी मात्र सातत्याने दिली जाते. विशेषतः प्रेम आहे सुनील माळी आणि तदनंतर नकुलजी भांडे यांच्यावर. गोलंदाज तयार. बिगेट चेंडू हवेमध्ये. झेल महत्वाचा आहे आणि ते झेल टिपला. फलंदाज बाद. अजून एक विकेटचं पतन होत आहे टीम पिंपळघरचा. फलंदाज बाद.
विकेटचं पतन होत आहे. गुड बॉलिंग. धावफलकावर धावसंख्या 2 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक देखील कंप्लीट होतोय अर्जुनचं आणि अर्जुनने इम्प्रेस केला. आजच्या दिवसामध्ये बोरशेती संघ काय प्रभावित करतो. अर्जुनची 2 षटकं इतकी इम्पॉर्टंट राहिलीत ना की अनेक मातब्बर फलंदाजांना शरणागती घालतो. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होत आहेत. रोशन वेखंडे कॅप्टन आहे. कॅप्टनने आपली बल्लेबाजीमध्ये तर धुम्माकूळ घातलाय. आता गोलंदाजीत कशा प्रकारची कामगिरी करतो. स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय प्रीतम आणि सूरज यांना डाव सावरावा लागेल. तुम्हाला या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील मॅच मध्ये जर राहायचं असेल तर. इथे फटका चांगला आहे. सूरजच्या बॅट मधून चेंडू हवेत चेंडू राहिला की तिथे बोरशेती संघ असा आहे की हवेत चेंडू आला की ते जेल सोडत नाहीये. फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेटचं पतन होत आहे. 2 धावा धावफलकावर विकेट जाते. रोशन अप्रतिम बॉल राहिला आणि विशेष मैदानामध्ये आपण पाहतोय खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. भगवा चषक थरार रंगला. बिग हिट. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. चांगला बॉल राहिला. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 3 या धावसंख्येवर. डोंगरावर चढायचंय तुम्हाला. सुरुवात चांगली करावी लागेल तुम्हाला. मैदानामध्ये सुरुवात करताना जर तुम्ही दमछाक केली तर डोंगरावर तुम्ही चढू शकत नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला बोरशेती टीमचा शहापूर विभागाला बिलॉंग करते ही टीम आणि काय प्रदर्शन मैदानामध्ये. अर्जुनचं विशेष कौतुक करेल. दुसऱ्या बाजूला रोशन वेखंडे हा खेळाडू आपण पाहतोय संघाचा कॅप्टन आहे आणि संघाचा कॅप्टन असताना खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज रोशन यांची. या स्पर्धेतून रजा घेत आहेत आमचे अंकुश बांगर सर आणि त्यांचे मित्र. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. विकेट. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू हवेमध्ये असला की कॅच फिक्स आहे. टीम राणा स्पोर्ट क्लब बोरशेती. फलंदाज बाद होता पिंपळघरचा. फलंदाज बाद. विकेटचं पतन. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. वडवली गावचे उद्योजक तानाजी शेटे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. भगवा चषक म्हटलं की उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनेक उद्योजक असतील, अनेक मान्यवर असतील, विशेष प्रेम करणारे व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत. रोशन तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका इथे खेळला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण करतो आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ते आता 4 या धावसंख्येवर. 4 ऑन द बोर्ड. पिंपळघर टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम राणा स्पोर्ट बोरशेती. 4 धावा धावफलकावर. 75 मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा.
अवी मैदानाच्या आतमध्ये आला आणि अवी आता मैदानामध्ये समीकरण बदलणार का ते देखील पाहायचंय. ज्या अवीने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करून संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. सुरेख प्रकारचा चेंडू आणि चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय, चौकार येतोय. एवन जोडी या मुरबाड नगरी मधली आपल्याला पाहायला मिळते. अंकुश बांगर आणि चेतन साबळे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. सर पुन्हा या, पुन्हा या. धन्यवाद. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रशांतच्या हातामध्ये चेंडू. आतापर्यंत फलंदाज शांत आहेत, परंतु एका षटकामध्ये जर विस्फोट झाला ना पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते टीम आपल्याला पिंपळगर पाहायला मिळते. 67 धावांचं टार्गेट आहे 3 षटकांमध्ये. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. क्षेत्ररक्षण लाजवाब. रोशन मेकंडे मन जिंकतोय आज सगळ्यांची. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. एकच धावेत या. 17 चेंडू आणि 66 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत प्रशांत आणि स्ट्रायकर इनवर अविनाश. ज्या अविनाशने 36 धावांची इनिंग खेळली होती. डेड बॉल. पंचांचा इशारा येतोय. प्रशांत फेखंडे गोलंदाजी मार्कवर तयार आहे. सुरेख प्रकारचा चेंडू स्लॉट मध्ये आला, पाठवला प्लॉट मध्ये. अविनाश सांगतोय मॅच अजून संपलेली नाहीये. जोपर्यंत मी मैदानाच्या आत आहे पिंपळघर गावाचा दबदबा राहिला मॅचवर. येतोय हा षटकार. षटकार येतोय. शंखनाद इथे झालाय.
अजून मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत विनाश आहे मैदानाच्या आतमध्ये टीम पिंपळगर या सामन्यामध्ये कमबॅक करू शकते. धावफलकावर धावसंख्या 15, षटक क्रमांक 3 जे मात्र मैदानामध्ये पाहतोय. प्रशांतवर खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये बॅट्समनने केला. विनाश ज्याने मागील सामना जिंकवलं होतं आपल्या टीमला. इथे टाकलेला बॉल पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आली आहे. व्हाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढती आहे. जाऊन पोहोचेल ती आता 16 या धावसंख्येवर. 75चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जो सुरू आहे. 59 अजून देखील बनवायच्या. शेवटचे चेंडू मैदानामध्ये अजूनही 16 आहे. इथून देखील मॅच होईल का ते देखील पाहायचं आहे. अविनाश मैदानामध्ये आहे आणि तो दुसऱ्या टीमचा नाश करू शकतो ही क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर तयार प्रशांत. बिगेट चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. अविनाश थांबायला मागत नाहीये. अविनाशच्या बॅट मधून येणारा हा षटकार 6 धावा. या धावसंख्येवर आपण धावसंख्या पाहतोय. षटकार येत आहेत आणि षटकार आल्यानंतर शंखनाद होतोय टीम पिंपळगरचा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. टीम राणा स्पोर्ट बोरशेती फेअर गेम खेळा. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वर तयार आहेत. फुलटॉस बॉल स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. येतोय हा चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या वाढतीये. जाऊन पोहोचेल. क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण आयोजक कमिटी कडून सूचना आहे क्षेत्ररक्षण लावा. कारण सकाळी 2 सामने इतके झटपट झाले ना. आयोजक कमिटीला वाटलं होतं कुठेतरी 4 वाजता आपण आजचा दिवसचा शेड्यूल कंप्लीट करतोय, परंतु तुम्ही खूप जास्त वेळ घेतला. 26 धाबा धावफलकावर. गोलंदाज तयार होतोय. या षटकामध्ये धाबा आल्यात. या षटकामध्ये रणगतीला आकार मिळालाय टीम पिंपळगरच्या. इथे टाकलेला बॉल काय निर्णय पंचांचा येतोय ते देखील पाहायचंय. चेस मोठी होती. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. पाहायचा येतोय हा चौकार. 22चा चौकार. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. टीम पिंपळगर वेळ जास्त घेऊ नका. तुम्हालाच बॅट लाईट होईल. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल आता 30 या धावसंख्येवर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. अजून देखील 13 आणि 13 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 45 हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर जर अविनाशने कधी षटकार चौकार खेळला तर मॅच मध्ये पूर्णपणे पिंपळगर संघ कमबॅक करेल. 2 षटकांमध्ये बोरशेतीचं वर्चस्व होतं. विकेट चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल. फलंदाज बाद. विकेट अविनाश बाद. आवश्यकता आहे. जास्त टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. अविबाद झालेत आणि आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये अर्जुन आले. सामना रंगेल मैदानामध्ये. आता कुणाच्या हातात षटक दिलं जात आहे ते देखील पाहायचंय. पहिलं षटक अर्जुन, दुसरं रोशन, तिसरं प्रशांत. पहिल्या षटकामध्ये अर्जुनने 2
धावा देऊन एक विकेट घेतली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी रोशन आले. अफलातून गोलंदाजी रोशनने केली, ज्या रोशनने फक्त मैदानामध्ये 6 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. परंतु तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या आणि शेवटच्या बॉलवर विकेट आली. रोशन आता गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. अर्जुन बांगरने एक षटक टाकले, रोशनला 2 षटकं दिली. ही रणनीती आपल्याला पाहिजे, कारण ज्या वेळेस तुम्ही एक मोठी टुर्नामेंट खेळतायत रणनीती महत्वाची आहे. आणि आता रोशनला गोलंदाजी मार्क बनवलाय. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील पाहायचंय. रोशन वेकंडे कॅप्टन आहे आणि कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय बॅट्समन प्रीतमला, जो प्रीतम सलामीचा फलंदाज आहे, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत टीम पिंपळगरला. शेवटचे 12 बॉल 45 धावा. वेळ 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 वाचवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले असते, परंतु तुम्ही वेळ जास्त घेताय. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुमच्यासाठी सतत ताकीद येते आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं की तुम्ही वेळ वाचवणं गरजेचं राहील. पहिलाच बॉल आडव्या पॅटर्न फटका खेळण्याचा प्रयत्न इथे राहिला. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 31 या धावसंख्येवर. रोशनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार आहे. स्ट्रायकर इन वर खेळण्यासाठी अर्जुन आहे. सामना मैदानामध्ये रंगेल मित्रांनो. अजूनही 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 44 धावा आहेत. इथे मोठाले फटके खेळावे लागतील तुम्हाला. षटकार चौकार मैदानामध्ये खेळावे लागतील. टीम पिंपळगर इथे टाकलेला बॉल पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. रोशन अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंच एक चांगले दक्ष पंच आहेत. मुख्य पंचांच्या भूमिका आपण रॉक सर पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच विजय सर पाहतोय. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका, विनंती असेल तुमच्यासाठी, कारण बॅड लाईटचा अपील या स्पर्धेमध्ये चालणार नाहीये आणि पिंपळगर टीम शेवटी बॅटिंग करते. इथे टाकलेला बॉल हा चेंडू मात्र अप्रतिम राहिला. या अगोदरचा चेंडू अवांतर, इथे मात्र चेंडू चांगला राहिला. गोलंदाजाच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर. इथे टाकलेला बॉल चेंडू पडल्यानंतर रोशन वेकंडेचा गरगरा वळतोय. अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. बॅट्समन चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू डॉट येतोय. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 32 आहे. अजून देखील 43 धावा इथे बनवायच्या. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू 43 धावा. या नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. षटकार चौकारांची गरज आहे आणि बॅटना फटका खेळलाय तिथे अर्जुन आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुनचं राहिलंय आणि पहिली टीम आपल्याला पाहिजे जी कोणती बक्षीस पात्र फेरीत जाते ते देखील पाहिजे. कालच्या दिवसातील एक सामना बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ जो मात्र ठरतोय तो बक्षीस फेरीमध्ये जाऊन प्रवेश करेल ते देखील आपल्याला पाहिजे. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज मात्र धावबाद होतोय. विकेटचं पतन. प्रीतम बाद. आज मैदानामध्ये बोरशेती संघ जिंकते की नाही ते देखील पाहायचंय. परंतु 12वे खेळाडू पिंपळगर संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत वेद. त्यांचं मात्र विशेष कौतुक असेल. प्रत्येक खेळाडूची चांगल्या दर्जाची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. खूप वेळ घेत आहे टीम राणा स्पोर्ट बोरशेती. अर्जुन खेळ अतिशय चांगला होतोय तुमचा, परंतु वेळ देखील वाचवणं गरजेचं आहे.
फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू समजू शकत नाहीये. हा चेंडू डॉट येतोय. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. कोणताही अवांतर चेंडू नसेल तर वेळ जास्त घेऊ नका, ताबडतोब तुम्ही क्षेत्ररक्षण लावत जा. विनंती असेल राणा स्पोर्ट बोरशेतीला. 6 चेंडू आजच्या दिवसातील जे मात्र शिल्लक आहेत आणि कोणताही अवांतर चेंडू नसेल तर या स्पर्धेमध्ये 8 झळाळती ट्रॉफी आपण ज्या मात्र पाहतोय ना, त्यावर राणा स्पोर्ट बोरशेती अर्थात शहापूर विभागातील टीमचं नाव कोरलं जाईल. मैदानामध्ये आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. टीम पिंपळगर या स्पर्धेमध्ये जिंकू किंवा हरू त्यांचा आपण शेवटच्या सत्रामध्ये सत्कार करणार आहे. कारण ज्या वेळेस एक टीम कॅन्सल झाली ना, त्यांना फक्त एक कॉल केला आणि त्या एका कॉलवर ती येणारी टीम आहे पिंपळगर भिवंडी विभागातील ही टीम आणि तिचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. नकुलजी भांडे आणि सुनील माळी सरांच्या वतीनं. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं टाकला. जांभूळपाडा संघ काही कारणास्तव कॅन्सल झाली. एक कॉल फक्त पिंपळगर संघाला केला आणि पिंपळगर संघ खेळण्यासाठी सज्ज झाले. त्यांचं विशेष कौतुक असेल. आयोजक कमिटी आणि संयोजक कमिटीला खूप मोठं सहकार्य त्यांचं मात्र राहिलं. 5 बॉल शिल्लक आहेत आजच्या दिवसातील. फुलटॉस आणि फुलटॉस व्हॉट अ कॉट. अप्रतिम झेल. अर्जुन नावाचा दरारा राहिला आजच्या दिवसामध्ये. फलंदाज बा गोलंदाज तयार होत आहेत. ओहो, सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एकदा बदली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 34 धावा. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा डबल कव्हर ज्या मात्र पाहायला मिळतात. 34 धावा. समीकरण अवघड होत चाललंय पिंपळगर संघासाठी. परंतु पिंपळगर संघाने सकाळच्या सत्रामध्ये मन जिंकलीत या मुरबाड नगरीतील अनेक प्रेक्षक वर्गाची. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीय. जाऊन पोहोचेल आमचे हिरामन गडगे आम्हाला सांगत असताना 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. 75 चा पाठलाग 40 बनवायच्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. मॅच एकतर्फी झाली. क्वालिफायर राऊंड होता आणि तिथे चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. आता दुकान बंद झालंय आणि गिर्हाईकाला सुरुवात झाली आहे. चौकार येतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक या आजच्या दिवसातील भगवा चषकातील सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांच्या नियोजनाखाली भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा. त्यांचा हा भगवा चषक आपण पाहतोय. मुरबाड नगरीमध्ये एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आणि शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आता तयार होतोय. आणि याच बरोबर राणा स्पोर्ट क्लब बोरशेती हा संघ ठरतोय जो पहिला संघ भगवा चषक 2021 चा जो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. आपल्या शहापूर नगरीचं आणि आपल्या बोरशेती गावाचं नाव रोशन करणारा संघ इथे मैदानामध्ये ठरलाय. टीम बोरशेती. कॉंग्रॅच्युलेशन टीम बोरशेती. हार्ड लक टीम पिंपळगर.